कधी तुम्हालाही असे वाटत आहे का की तुम्ही काहीतरी करू शकता पण तरीही हात पुढे जात नाही? लोक काय म्हणतील, मी चुकले तर, मी कमी पडले तर? आज मी तुम्हाला एका मुलीची गोष्ट सांगणार आहे जी अगदी तुमच्यासारखीच होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जिद्दीचा आवाज या यूट्यूब चॅनलवर. आज एक मोटिवेशनल टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु तो टॉपिक हा लेक्चर टाईप नसून एका स्टोरीप्रमाणे आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. एका छोट्या गावात सावी नावाची मुलगी राहत होती. ती खूप स्वप्न बघायची. तिला शिक्षक व्हायचं होतं, लोकांसमोर उभं राहून बोलायचं होतं. पण एक समस्या होती, ती स्वतःलाच कमी समजायची. गावात नातेवाईक नेहमी म्हणायचे, ही खूप शांत आहे, ही स्टेजवर जाऊ शकणार नाही, ही लाजरी आहे. हळूहळू तिनेही तेच मानायला सुरुवात केली. एकदा शाळेत भाषण स्पर्धा होती. तिच्या मैत्रिणींनी तिचं नाव दिलं. सावी खूप घाबरली. स्टेजवर गेल्यावर तिचे हातपाय थरथरले. ती 2 वाक्य बोलली आणि थांबली. शाळेतली काही मुले तिच्यावर हसली. त्या दिवशी ती घरी जाऊन रडली. तिने ठरवलं, मी यानंतर कधी स्टेजवर जाणार नाही. त्या रात्री तिची आई तिच्याजवळ बसली आणि तिला म्हणाली, बाळा, लोकांचं हसणं तुझ्या आयुष्याचा निर्णय ठरवणार आहे का? सावी अचानक शांत झाली. आई काय म्हटली हे विचारतच गेली. आत्मविश्वास म्हणजे काय? सगळ्यांनी टाळ्या वाजवणं नाही. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. ही ओळ तिच्या मनात रुतली. दुसऱ्या दिवशी सावीने एक वही घेतली. पहिल्या पानावर लिहिलं, मी दररोज एक छोटी भीती जिंकणार. वर्गात एक प्रश्न विचारायचा, दुकानात स्वतःच बोलायचं, आरशासमोर 5 मिनिट बोलायचं. पहिले काही दिवस खूप कठीण गेले, पण तिला जाणवलं, भीती हळूहळू कमी होत आहे. गावात एक मोठी स्पर्धा झाली. त्यामध्ये सावीने आपलं नाव नोंदवलं. ती तयारी करून गेली, पण निकाल लागला. ती जिंकलीच नाही. क्षणभर तिचा आत्मविश्वास पुन्हा तुटला. ती विचार करू लागली, मी कदाचित अजून कमीच आहे. पण यावेळी ती थांबली नाही. ती म्हणाली, मी हरले नाही, मी शिकले आहे. तिने आपला व्हिडिओ पाहिला, आपल्या चुका लिहून काढल्या आणि पुन्हा तयारी सुरू केली. इथेच आत्मविश्वास जन्माला येतो, जेव्हा आपण पडूनही उठतो. एका वर्षानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा झाली. सावी स्टेजवर उभी राहिली. यावेळी हात थरथरत नव्हते. ती हसली आणि आत्मविश्वासाने बोलली. ती पहिली आली की नाही हे महत्त्वाचं नव्हतं. महत्त्वाचं हे होतं, भीतीवर जिंकली होती. आता प्रश्न असा येतो की आत्मविश्वास कसा वाढवायचा? नंबर 1, स्वतःशी बोलण्याची भाषा बदला. निगेटिव्ह सेल्फ टॉक थांबवा. नंबर 2, रोज एक छोटं पाऊल उचला. कॉन्फिडन्स ॲक्शनमधून येतो. नंबर 3, तुलना करू नका. सोशल मीडियावर सगळं परफेक्ट दिसतं, पण खरं नसतं. नंबर 4, शरीर भाषा बदला. सरळ उभे राहा, हसून बोला. नंबर 5, अपयश स्वीकारा. अपयश म्हणजे आज कदाचित तुम्ही सावीसारखे आहात. कदाचित तुम्हालाही वाटत असेल, मी काहीच करू शकत नाही. पण लक्षात ठेवा, आत्मविश्वास म्हणजे भीती नसणं नाही. आत्मविश्वास म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. आज एक निर्णय घ्या, उद्या नाही. आज एक छोटं पाऊल टाका. तुमच्यात क्षमता आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.